काळाचौकी, लालबाग, परेल इथे मोठे मोठे गणेशोत्सव मंडळ आहेत, पण त्याच्यामध्ये देखील जिजामातानगरचा महाराजा हे एक नावाजलेलं मंडळ म्हणून ओळखलं जातं. आतापर्यंत म्हणजे जेवढे पण मंडळ फिरलं तर त्यामध्ये तर माझा सर्वात फेवरेट मंडळच आहे आणि मी ऑलरेडी पण सांगितलं गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये पण बोलले आणि त्याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण म्हटलं आहे की बेस्ट मंडळ आहे. हा महाराजा यांच्या पाठीशी असंच सदैव उभं राहावं आणि त्यांचं नाव लौकिक असंच वाढत राहावं ही माझ्याकडून महाराजांप्रती प्रार्थना. कौन कौन इंट्रो कौन ले रहा है आज? हाँ चलो तुम इंट्रो लो. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू युअर चॅनल S3J फॅमिली. तुम्हाला वाटत असेल की आज हा ब्लॉग मी का करतोय, कारण आज आहे दिनांक 27 जुलै 2024 आणि आपण जात आहोत काळाचौकीमध्येच, म्हणजेच जिजामातानगरच्या महाराजामध्ये. आणि माझं तिथे रहिवाशी असल्यामुळे आज आपल्या सगळ्यांचं मी तिथे घेऊन जाणार आहे. आपल्याबरोबर सगळे असणार आहेत आपले मित्र. आपण बघू शकता आपली पूर्ण S3J फॅमिली आणि या ठिकाणी S3J फॅमिलीचा मेन कंटेंडर येत आहे तुमच्या समोर. धन्यवाद. तर आपण सगळ्यांना थोड्या वेळात भेटायचं आपल्याला काळाचौकीमध्ये जिजामातानगरच्या महाराजा ठिकाणी. गणपती बाप्पा मोरया. पण मला हे नाही कळत आहे, हे लोक एवढे इमानदार का वागतात. आता तुम्ही लोक कुठल्या गाडीने जात आहे? आम्ही ती गाडी दुसऱ्या गाडीने जात आहे. चलो ठीक आहे, मग तुम्ही दोघं जावा. अपने प्रज्योत सर और मिस्टर विशाल भोसले. अरे एक नंबर. यस तुम तीनों 9914 से निकल 99 फाइन लाओ बिंदास. नंबर लिहून घ्या. MH03 EJ S3J मतलब जे. हाँ चलो. अरे चलो जल्दी. साहब उसमें डालो. हाँ उसमें पानी. चलो ठीक आहे. चला मित्रांनो, आता आम्ही ह्या बाईकने निघतो. लय मस्ती झाली, आता निघू डायरेक्ट इकडून. ठीक आहे, बाकी इंट्रो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाठी मागे अजून आपले 2 मेंबर येतातच आहे. जस्ट आम्ही CST पोहोचलोय. येस ओडी मध्ये नको का? ओडीत पैसेच येस ऑन द वे टू काला चौकी. आम्हाला टेन्शन सरांचं आहे, कारण 10 वेळा उतरायला लागतात येताना. काय रिझन काय? इसको बोलते जज्बा. जज्बा मतलब येस महाराजा स्पेशल एपिसोड. येस ते पण आज उपवासच आहे माझा. हां सगळ्यांचे उपवास आहे. सॅटर्डे स्पेशल. हे संकेत S3J आला ये. तर आजचा ब्लॉग सगळे बघतो. कमेंट करतो सर आम्ही तुमच्या ब्लॉगला. करताय स्कूटी नाही चालू आहे मित्रांनो, फिरकी चालू आहे. इकडे बघा ज्यूस प्यायला थांबलोय. ज्यूस पिऊ आणि इकडे डायरेक्ट दाखवला जिजामातानगरचा महाराज. नाही पण खरंच आमच्या S3Jचे ब्लॉग बघा, खरंच खूप चांगले आहे. खरंच खूप चांगलं आहे. अरे रुला तो गया. ले लिया का कवर ले लिया? थँक्यू. त्याला एवढी काळजी करते माझी. थांब ना पहिले माझा मोबाईल काढतो. चला मित्रांनो, आम्ही आता मी तर खजूर घेतला आहे, बाकी मिक्स फ्रूट पण घेतला. काय शॉपचं नाव काय? पराग ज्यूस सेंटर. आपलं समोरच कॉटन ग्रीन स्टेशन आहे, त्याच्या ऑपोजिटच इकडे. एक नंबर, बेस्ट टेस्ट, एक नंबर. सही है ना? एक नंबर है. यस. और वो स्पेशली कौन सा, वो खजूर का काय खजूर एनर्जी आके ट्राई करो, मस्त ट्राई, बहुत अच्छा है. मस्त आहे, एक नंबर टेस्ट आहे खरंच. रिपीट किया 2 फुल ग्लास, बहुत अच्छा है. येस. हां कॉकटेल कसं होता? कॉकटेल एक नंबर. कॉकटेल पण एक नंबर. हां तरी नशीब खूप चांगलं आहे, ट्राय करा. आपल्या माणसाचा उपवास होता म्हणून फक्त जास्त नाही 3च ग्लास पिलाय. सवय केसर डालके. चला मित्रांनो, आता काळा चौकीला पोहोचलोय. तर आता इकडून जाऊ आपण जिजामाता नगरला आणि आपल्याबरोबर एकदम खास पाहुणे आहेत आपल्याबरोबर. काय नाव काय रियान तुझं? रियान नाव आहे तुझं? रियान ठीक आहे. किती लांब आहे आता आपलं जिजामाता नगर? किती लांब आहे नाही माहिती काय? बस 5 मिनिटातच आपण आपला जिजामातानगरचा महाराज आहे तर तिकडे मंडपावर पोहोचू आणि आजचा जो आपला पाठपूजन सोहळा आहे तर त्याचा अनुभव घेऊ. ठीक आहे, बरोबर. काय बोलणार रियान अजून आपल्या ब्लॉगमध्ये? बघतो की नाही आपले ब्लॉग? बघतो. मग आवडतात की नाही खरं सांग. आवडतात. हां
आवडतात ना? कुठला ब्लॉग बघितला? गणपतीचे पण बघतो का? अरे एक नंबर हा आपला कट्टर फॉलोअर आहे, कट्टर सबस्क्रायबर. प्रत्येक व्हिडिओ बघतो आपला, बरोबर ना? कोणता आवडला तुला सगळ्यात? सगळ्यात गणपतीवाला आवडला. पप्पाचा डान्स. जस्ट आता जिजामाता नगरच्या गल्लीमध्येच आहे मी. ठीक आहे, बस जाऊ आतमध्ये आपण. थोडा लेटच झाला आहे, थोडा ऑफिसमध्येच निघायला लेट झाला, त्यामुळे. बँजो पण आला आहे का आता? जाऊया आपण, बघूया कुठला बँजो आहे. ढोल ताशा झाला वाटतं वाजून. बैग रखो मेरी, बैग तुम्हारे पास ही रखो. बैग रखो मैं आया. ठीक आहे, काय बोलतो? सही आहे ना? गणेश भाई येतो येतो. ठीक आहे, आहे चल आतमध्ये. ठीक आहे. खास डोंबिवलीतून आमचे मित्र सर्व इथे वाजवण्यासाठी आलेले आहेत. लवली म्युझिकल ग्रुप यांनी आमच्या या कार्यक्रमाला आज मानवंदना देण्यासाठी इथे आपली उपस्थित. संकेत जगताप पुण्यावरून आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण त्यांनी स्टेजवर यायचं आहे. नमस्कार, कसे बरे?
SPG ब्लॉग्स के सर्व माननीय श्री संकेत जगताप सांगाप्रमाणे याही वर्षी त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे आणि मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करतो. हे सर्व काय मजेत मजेत काय मग बघताय की नाही आपले ब्लॉग बघताय ना. ठीक आहे मी दरवर्षी येतो मी. अरे हां हां चल चल हां हां चल चला चला या बाहेर या बाहेर या बाहेर आपण. ठीक आहे हां 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 आणि या मंडळाच्या पोरांची आणि लवली बीटच्या पोरांची जी काय इच्छा आकांक्षा असतली आणि हे पदाधिकारी आहेत त्यांच्या काय इच्छा आकांक्षा असतली तर देवा पूर्ण कर महाराजा. आणि आमच्यामध्ये कोणी अडवलं तर त्याला उभं कर उभ्याच अडवं कर आणि ज्याचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा. बोला गणपती बाप्पा. धन्यवाद. रेकॉर्डिंग चालू झाली. ठीक आहे. न्यू ब्लॉगर आला आपल्याकडे, रियान ब्लॉग्स. रियान ब्लॉग्स चलो जाते बाहर. ट्रेनिंग चालू आहे. ट्रेनिंग
विशाल नाही जा. अरे काय तुम्ही काय करताय तुम्ही लोक? हा काय नाव पटकन सांगा. तुझं काय? तुझं आणि तुझं? चल ठीक आहे, मग हा पण येईल ब्लॉग. ठीक आहे, उद्या परवा तर नक्की बघा. ठीक आहे, गेल्या वर्षीचा पण बघितलेला काय? अरे एक नंबर. ठीक आहे, असं सपोर्ट करा. मी घरी पण सगळ्यांना सांगा सपोर्ट करायला. काय खाणार का काय? हा चल ये खाय. काय चालतो काय? हा की अजून जाईन नाचायचं अजून? ठीक आहे, अभ्यास पण करा. ठीक है, वो कैमरा लेके गया फिर बाहर से पूरा अंदर तक ऐसा ऐसा लोग अच्छा. देख रहे, लोग लग रहा है कि सच में ये नंबर यंगस्टर आहे, यंग ब्लॉगर आहे. चला मित्रांनो, आपला जो जिजामाता नगरचा महाराज आहे तर त्याचा पण पाठपूजन सोहळा तर चालूच आहे, पण आपल्याला पण थोडा लेट होतोय. तर आता जस्ट आम्ही इकडून निरोप घेतलाय आणि आपले प्रज्वल सर पण काहीतरी माहिती सांगतील जिजामाता नगरच्या महाराजाबद्दल. तर ते थोडं आता इकडे जर अंधार आहे तर मी इकडे नाही, थोडं पुढे जाऊन शूट करतो थोडा. चला मित्रांनो, मेरे को तुम लोग के साथ के डर लग रहा है आजकल वो. नहीं लोग के साथ नहीं रह सकता. बोलो साहब, काय मग जिजामाता नगरची काय स्पेशालिटी? जिजामाता नगरचा महाराजा यांची स्पेशालिस्ट म्हणजे ते एकत्रितरित्या उत्सव साजरा करतात. अधिकारी आणि कार्यकर्ते असं त्यांच्यात मोस्टली भेदभाव नसतो. प्रत्येकजण आपला उत्सव कसा मोठ्या प्रकारे साजरा होईल याचा विचार करत असतात आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न नेहमी त्यांना प्रयत्न यश पण मिळतं. म्हणूनच आज सध्या काळाचौकी, लालबाग, परेल इथे मोठे मोठे गणेशोत्सव मंडळ आहेत, पण त्याच्यामध्ये देखील जिजामाता नगरचा महाराजा हे एक नावाजलेलं मंडळ म्हणून ओळखलं जातं. नाही बरोबर आहे, हे खरं तर म्हणजे त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं यश आहे आणि त्या यशामुळे कदाचित तो महाराजांच्या पाठीशी नेहमी उभा राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे या मंडळाची खासियत अशी आहे की प्रत्येक मंडळामध्ये एक गणेश मूर्ती असते, एक उत्सव मूर्ती असते. गणेश मूर्ती छोट्या साईजमध्ये असते आणि उत्सव मूर्ती ही मोठ्या साईजमध्ये असते. बरोबर. पण महाराजा यांची खासियत आहे की त्यांची एकच मूर्ती आहे, तीच त्यांची गणेश मूर्ती आणि तीच त्यांची उत्सव मूर्ती. जसं लालबागचा राजा आपला आहे ज्याची गणेश मूर्ती आणि उत्सव मूर्ती एकच आहे, तशीच महाराजा देखील गणेश मूर्ती आणि उत्सव मूर्ती ही देखील एकच आहे. तर हे विशेष त्यांनी सांभाळलेलं आहे, कारण एवढी मोठी मूर्ती ही गणेश मूर्ती म्हणून सांभाळलं, तिची पूजा अर्चा करणं हे मोठ्या मोठ्या मंडळाला देखील शक्य नसतं. ते या मंडळाने शक्य करून दाखवलं आहे. त्याच्यामुळे खरंच सॅल्यूट या मंडळाला, त्याच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि तिथल्या सर्व जनतेला. तर ही सगळी खासियत आहे जिजामाता नगरच्या महाराजाची. तर पुन्हा एकदा सांगेन की हा महाराजा यांच्या पाठीशी असाच सदैव उभा राहो आणि त्यांचं नाव लौकिक असंच वाढत राहो ही माझ्याकडून महाराजांप्रती प्रार्थना करतो. मस्त मस्त. नाही ॲक्च्युली मंडळ तर खरंच म्हणजे मला पण 2-3 वर्षांपासून जो एक्सपिरियन्स आलेला आहे की आपलं जिजामाता नगरचं जे मंडळ आहे तर ते बेस्ट मंडळ आहे. म्हणजे आतापर्यंत म्हणजे जेवढे पण मंडळ फिरलं तर त्यामध्ये तर माझा सर्वात फेवरेट मंडळच आहे. आणि मी ऑलरेडी पण सांगितलं आहे, गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये पण बोलले आणि त्याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण म्हटलो आहे की बेस्ट मंडळ आहे. तर आपला पण नेहमीच असा सपोर्ट राहील आपल्या या मंडळाला. तर बस. रियान झाला का तुझा ब्लॉग? झाला का शूट? हां कधी अपलोड करणार? हां आज करणार? मला घेतलाय का थोडा तरी? घेतलाय ना शूट करताना घेतलाय ना. चल ठीक आहे मग. बस मित्रांनो, आता हा आपण ब्लॉग आता एंड करायची वेळ आलेली आहे. ठीक आहे, रियान दिसतोय का? पण हां दिसतोय. आता आम्ही दिसतोय की नाही माहीत नाही. ठीक आहे. बस मित्रांनो, आता हा पण ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जिजामाता नगरच्या महाराजाचा विजय.